चमकणार तुम्ही सगळ्या पाहुण्यांमध्ये. मी अशी चमकतेच. डबल राम राम. शोभा काळे ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. आणि हां, मला हे सांगायचं आहे, ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांचे लाख लाख धन्यवाद मानते. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांचे बी लाख लाख धन्यवाद. तुम्ही पण सबस्क्राईब करा. तुम्ही पण माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही पण माझ्या यूट्यूब चॅनलला बघत जा. मी चांगले चांगले व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करत जाईन तुमच्यासाठी. तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला कशी व्हिडिओ पाहिजे, कशी नाही पाहिजे. हां, आणि व्हिडिओ एडिट मला आता भरपूर विचारता, व्हिडिओ एडिट कोण करतं? म्हणजे कमेंट करून नाही विचारते, मला पण दुकाना विचारते. तर पोरी सोरी असं विचारते, पोरं सोरं सगळे. तर व्हिडिओ एडिट मी करते स्वतः. मी शिकले स्वतः व्हिडिओ एडिट करायचे. का सांगते, मला विचारते. तर सगळ्यांना प्रश्न पडला असं ना, आता व्हिडिओ एडिट कोण करतं ह्यांचे? तर मी करते. मी शिकले स्वतः व्हिडिओ एडिट करायचे. तर चला ठीक आहे, सगळ्यांचे लाख लाख धन्यवाद. आता आपल्याला जायचे ब्युटी पार्लरमध्ये मी भरपूर दिवसापासून गेलेले नाही आहे, कारण आज मेहंदीला जायचे, 10 तारखेला लग्नाला जायचे. तर आता आपण जाऊ ब्युटी पार्लरमध्ये मैत्रिणींनो. तर तिथे गेल्या बघू आपण. मैत्रिणींनो चला, मी आले आता पार्लरमध्ये. मी काय करू गं? नुसते आग्रह करू का? काय करू गं इशू? चाललंय काय ते ब्लिचिंग फेशियल वगैरे. माझं काय नाही, साधं बोळ राहतं. केस विसरायचे, मेकअप नसतो, काही नसतं माझं. ताबरू करायचे. बघू आता आपण संध्याकाळी जायचं आपल्याला मेहंदीला. तुम्ही पण चला मेहंदीला. मागं मला झोप येत नव्हती त्याच्यामुळं. जायचं म्हणजे डेअरिंगच लागते ना माणसाला. डेअरिंगचा काही विषय. मला मागं वैशूचं लग्न झाल्यावर ना युजच वाढत नव्हते. रेसिपी करायला मला टाइम नाही. माझ्या रेसिपीचं काय चॅनल होतं ना, रेसिपी सुरू केली ना, 2 महिने इतकं झोप येत नव्हती. 2 महिने झोप. मला चॅनल मला हे करून दाखवायचं होतं, यशस्वी करून दाखवायचं होतं. काय करा मग मी डोकं लावलं, आता आपण ब्लॉग चालू करू. असं जिथे गेलं का तिथे ब्लॉग काढायला सुरुवात केली मी. तरी मला 2 महिने डिप्रेशनमध्ये गेल्यासारखे झाले होते मी. मग 3-4 घंटे लागतात मला रात्री. आता 2-4 दिवसापासून व्हिडिओ आले का माझे? नाही आले ना. ते हे नव्हतं ना, मला टाइम नव्हता एडिट करायला. त्याच्यानंतर टाकायची ना, तर 24 घंटे व्हिडिओ पडायला गेला. इतकं टेन्शन आलंय 2-4 दिवसापासून मला. कोण करतो? मी स्वतः करते ना. मग आयब्रो करायलाच आले होते, पण तिथे गेल्या परत विचार बदलला. पार्लरवाल्या बाई म्हणे ब्लिचिंग फेशियल करून घ्या, लग्नाला जायचंय. चला, मी ना पार्लरमधून आले बघा. आता मी वाजता गेलेलो होतं मी वैशू, पण वैशू गेली लवकर घरी तिच्या. आणि मग मला त्या पार्लरवाल्या बाई म्हणे, आता एवढं यूट्यूबवर काम करता म्हणे, तुम्ही थोडंसं फेशियल वगैरे पण केलं पाहिजे. मला नाही आवडत असं फेशियल करायला लवकर, ते ब्लिचिंग वगैरे करायला. मला काय होतं, वास येतं. मला वासाची एलर्जी आहे. मला उदबत्तीचा वास सहन होत नाही, धूपचा वास सहन होत नाही, मला कशाचाच वास सहन नाही. एक क्रीमा वगैरेचा पण वास सहन होत नाही मला. मळमळ होतं. मी असं कोणतीच क्रीम चेहऱ्याला लावत नाही कधीच, रेग्युलर डेली. त्या पार्लरवाल्या बाई म्हणे, आता फेशियल वगैरे केलं पाहिजे, थोडंसं मेंटेन ठेवा, कॅमेऱ्यासमोर यायचे. तर मग करून घेतलं तर खूप असं वास यायचा खूप. आले आता मग पहिलं फ्रेश झाले, खळखळा धुवून घेतलं पाण्याने चेहरा वगैरे. 2 वाजल्यापासून मी 5:30 वाजले मला आता घरी. हां, मेहंदीला जायचे आता वैशूच्या घरी. आपण चहा करून ब्लाऊज शिवून आणलेले पण दाखवते, म्हणजे तुम्ही जे आवडते घालून मी मेहंदीला. तर 2 ब्लाऊज पसारा बघून गेले होते मी. पिशवी आणली होताना बाई, शेंगदाणे भाजून गेले होते. आता शेंगदाण्याचे साल्ट निघाले असते गरम गरम असताना, ते राहून गेले. त्याच्यानंतर वैशूच्या सासूने मला ना अनारशाचं पीठ दिलं, अनारसे करून खा म्हणे त्यांनी आता लग्नासाठी. काय बाई, अनारसे करायचे राहून गेले. माझा करून घेते. नंतर त्यांना लागतं गोड, मला लागतं फिक्का. हे झाला माझा. आता करायचं आहे काळे बाबाचा चहा. त्यांना लागतं जास्त दुधाचा, मला लागतं कमी दुधाचा. बाई, मी एक ठेवली. मला त्याच्याकडे इकले मी 5 पीस आणले होते, 4 इकले. आणि हे असं ब्लाऊज आहे भरलेल्या बाह्यांचं. आणि हे याच्यावरचं ब्लाऊज शिवून आणलं मी पण आणले. बघा प्लेन साडी अशी आणि ब्लाऊज भरलेली. असं आहे हे बाई. हे 2 साड्यावरचे मी ब्लाऊज शिवून आणले. कोणती नेसायची मला
मेहंदीला जाताना नेसू पुन्हा असतं तर मग घरून दोन परत दोन दुकानात आले. दुकानात आता किती वाजले? आता वाजले 8 वाजले. जावं लागणार आता घरी जायचं आपल्याला परत. आणि घरून मग ना तयारी करून निघू आपण. तर आता दीपक गेलाय गावात, येईन 5 मिनिटात. मी लगेच घरी जाते. मग घरून आपण तयार होऊन मग जाऊ. मग आता लिफ्ट चालू नाही आहे. आता वही चढत जावं लागणार. चढत गेले आता. थांबा लिफ्ट खाली गेली. लिफ्ट खाली गेली. काय बाबा मध्ये येऊ दिलं गप्प आपलं लिफ्ट वर लागते. काय काही बाबा चुकी नाही. काय बाबा चुकी आम्ही काय बाबा पाहिलं नाही. काय बाई चुकी काय बाबा मला शिवाय द्यायला लागले. 8:15 वाजले. आता आपण जाऊ. उशीर झाला तर तयार झाले. बघू आपण. होऊ शकतं. चला निघाले. मी घाई आवरलं पटकन. आता हे कुठं निघाले तुम्हाला असं वाटणं एवढ्या अंधारा कुंधाराचं रात्रीचं कुठं निघाल्या. तर वैशूच्या नंदाचं लग्न आहे आज. मेहंदीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. मला ना खरं लवकर जायला पाहिजे होतं पण मग मला जमतच नाही. मैत्रिणीनं लवकर जायला तर जाऊ चला. रोडवरून ना थोडं असं मध्ये घर आहे मग मध्ये शिरावं लागतं. मग मी गाडीवरून उतरून घेतलं. म्हटलं त्यांना गाडी चालवता येणार नाही आहे. तर आलो बघा आम्ही आता. इथं खूप थंडी पण वाजतीये. उशीर झाला. नाही घेतलं तुम्हाला? नाही घ्या पण आपण नंतर घे. नाही आमच्या इनबाईलाच घेतलं. वैशूकडे बघू एक मिनिट. वैशू पण रेडी झाली आता. हो मामी आली. आम्ही येऊ दे ना मामी. ना मामी लावलं सिंदूर कुठे चला जायचं का आता? चला निघालो आता. सगळे तयार हो झाले. होत आहे काही गेले काही. थंडी पण आहे इकडं खूप. मैत्रिणींनो आमच्या वैशूला सासूबाई पण खूप चांगल्या भेटल्या. मला इनबाई पण खूप चांगल्या भेटल्या. आम्ही खूप एन्जॉय केला. मस्त छान खूप बिंदास नाचणं बसणं उठणं गप्पा छप्पा. निघाले आता. 11 वाजले. त्यांचं चला ना आता 12 वाजता गोंधळ त्यांचा. आम्हाला उशीर होईल जायला. तर चला येते जाते मी आता. निघाले होते 2 नंबरचे इनबाई म्हणे एवढा डान्स बघून जा. मला ना इनी खूप चांगल्या भेटल्या मैत्रिणींनो. निघाले परत म्हणे नाही आता एवढा डान्स बघूनच जा. तर आम्ही इतका छान एन्जॉय केला मैत्रिणींनो. कुठला कार्यक्रम असो बिंदास्त एन्जॉय केला पाहिजे. सगळ्यांना मिळून मिसळून खूप आनंद घेतला आम्ही सगळ्यांनी. सव्वा 11 वाजता निघत होते तिथून. तरी किती वाजले बाबाला? कारण किती 5, 10, 15, 20, 25 मिनटं लागली आमच्या बाबाला गाडी चालता. खूप थंडी वाजायची. आणि आता ते त्यांचा नाचायचा कार्यक्रम चालू आहे सगळ्यांचा. अजून बंद नव्हतं झालं. म्हटलं आम्हाला जाऊ दे आता. खूप उशीर होते मैत्रिणीनं. तर चला ठीक आहे. आलो बघा आता. छान मस्त नाचलो कुदलो. खूप एन्जॉय केला आम्ही मेहंदीच्या कार्यक्रमाचा. वैष्णवर तरी एका हातावर मेहंदी काढली माझ्या बघा. तर ती नाचता नाचता सगळी मेहंदी निघून गेली. एका हाताच काढली. तर चला ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. शुभरात्री सगळ्या.